हिंदी साहित्य भारतीचा हा 5वा अधिवेशन अत्यंत पुण्य असे शिर्डी साईबाबा नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। याचा मुख्य उद्देश असा संकल्प आहे की संपूर्ण जगाला मानव बनवला पाहिजे, कारण मानव आहोत, आपण मनुष्य रूपाने जन्मलेले आहोत, पण मानव बनलेले नाहीत। भाषा संवादचा माध्यम असतो आणि संवादचे माध्यमाने माणसाला जागृत केला जाऊ शकतो, समजावून घेतला जाऊ शकतो की कसा भाषेचा उपयोग करून आपण मनामना जे दुभंगलेली आहे त्याला जोडला जाऊ शकेल। दुभंगलेली मने जोडण्यासाठी आपल्याला झिजायचं आहे चंदनासारखा, आणि यासाठी आपण संकल्प घेतलेले आहे की सनातन संस्कृती काही एक रिलिजन किंवा पंथ नाही आहे, हे नित्य पुरातन, आपण सांगू शकता चिरपुरातन आणि नित्य नूतन, जे नेहमी अत्यंत जुनापण आहे त्याला पण घेऊन चालतो, आणि जे अत्यंत नवीनपण आहे पण ते सर्व सत्य असले पाहिजे, चांगले असले पाहिजे, शुभ असले पाहिजे, याला घेऊन चालतो, त्यालाच सनातन सांगितले जातात। आणि हेच आमचा उद्दिष्ट आहे की आपण या देशाची जी संस्कृती आहे, ताकद जे आहे, आपण या राष्ट्राची ताकद याचमध्ये आहे की इकडे बैलगाडी पण चालतो आणि जेट पण चालतो, ठीक आहे, आपण चांदपर्यंत पोहोचतो आणि खाली बैलगाडी पण चालतो। आपण संस्कार सोडत नाही कधी पण। ह्या राष्ट्र निर्माणासाठी आवश्यक आहे। सध्याचे जे युवा आहे ते विसरलेले आहे, ते सध्या संस्कृतीमध्ये अपसंस्कृतीचा प्रसार वाढलेला आहे, ते अपसंस्कृती रोखण्यासाठी आपण हा संकल्प घेतलेला आहे। आणि हा 5वा संमेलन त्या संबंधाने संघटनचा संकल्प घेऊन आपण इकडे कार्य सुरू केलेले आहे। जगामध्ये सर्वात जास्त युवा कुठे आहे, किती पर्सेंटेज आहे, आणि युवांना वेगळी योग्य दिशा मिळाली नाही तर काय होऊ शकतं? एकदम सटीक प्रश्न आहे तुमचा। ह्या जगामध्ये सर्वात जास्त युवा भारत देशात आहे। एका काळी स्वामी विवेकानंदाने सांगितले होते की या देशाला जर 100 प्रतिबद्ध युवा मिळाला तर या देशाचा चेहरा मोहरा आम्ही बदलू शकतो। पण आता या देशाला सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 60 कोटी जे लोकसंख्या आहे ते आहे 34 वर्षे कमी वयाचे लोकांचं, ज्यांना युवा सांगितले जातात। आणि ह्या 60 कोटी म्हणजे 21% जे आहे ते संपूर्ण जगाची संख्या आहे। चीनमध्ये युवा शक्ती जास्त होती, त्यामुळे चीन आज विश्वच्या सर्व शक्तिशाली देशांपैकी एक आहे, 2 देशापैकी एक आहे। अमेरिकेला त्याने अनेक गोष्टीमध्ये मागे टाकलेले आहे। क्रीडा क्षेत्र असू द्या, उत्पादन क्षेत्र असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र असू द्या, किंवा डिजिटल क्षेत्र असू द्या, हे सर्व क्षेत्रामध्ये त्याने अमेरिकेला पण मागे टाकलेले आहे। आम्ही पण टाकू शकतो या सर्व देशाला, कारण आपल्याकडे सर्वात मोठी युवा शक्ती आहे। पण जर यांना सही दिशा आणि दशा नाही मिळाली तर नक्कीच हे प्रत्येक क्षण कधी पण फटणारा विस्फोटकसारखे होणार। तेच जे आहे हेच युवा हे बनू शकतो आतंकवादी, नक्षलवादी, अलगाववादी, भाषावादी, क्षेत्रवादी, ते मद्यपी, ते ड्रग घेणारे, अशा प्रकारचे अंमली पदार्थ घेणारे, अशा प्रकारचे जे बर्बाद नस्ल तयार होऊ शकतो याचमध्ये। आणि याचमधून या राष्ट्राला आणि विश्वला निर्माण करणारे लोक, मानव जातीला चांगलं करणारे लोक निर्माण होऊ शकतात। आणि आमचा प्रयत्न आहे की फक्त समाजाला, फक्त राष्ट्राला, फक्त राज्याला नाही, फक्त संपूर्ण विश्वाला आणि संपूर्ण मानवाला, एक मानव जातीला आम्हाला दिशा द्यायचं आहे। आणि यासाठी हा प्रयत्न